एक विशेष बातमी पाहूया। कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील विरुद्ध बावनकुळे असा सामना सुरू झालाय। वारंवार स्पष्टीकरण देऊनही जरांगे बावनकुळेंविरोधात टीका करणं थांबवत नाहीयेत। दुसरीकडे तेली समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। बावनकुळेंच्या समर्थनासाठी तेली समाज समोर आलाय। बावनकुळेंवर वैयक्तिक टीका झाल्यास तेली समाज जरांगेंविरोधात आंदोलन करणार असा इशारा दिलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। आयुष्यातून राजकीयातून उद्ध्वस्त करून टाकीन बावनकुळेने केलेले चूक तुला मी माफ करणार नाही। तुझ्या मागाला तो जाहीरपणाने मंत्र्यांनी सांगायला पाहिजे। बावनकुळेने किती वाटलं मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका। बावनकुळेला दुसरी वाटू शकत। मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यापासून जरांगेंच्या आरोपांचा तोफखाना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात सुरू आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। प्रशासकीय पातळीवर सांगूनही मनोज जरांगे पाटील आरोप करण्याचं थांबवत नाहीये। मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू आहे। आता घोडदौड सुरू झाली। कोण खरा आहे कोण खोटा आहे याच्यात एकनाथ शिंदे साहेबांना त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची, म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय। एका पत्रावरती आपण फक्त शेरा लिहिलाय, पण आपण कुणाचंही जात प्रमाणपत्र रद्द केलं नसल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। मंत्री म्हणून जे मला अधिकार आहेत, एखादी तक्रार माझ्याकडे आली त्या तक्रारीवर आम्ही साधारण सर्व तक्रारीवर मी लिहितो किंवा पत्रावर लिहितो की जिल्हाधिकारी तहसीलदार तपासावे, चौकशी करावी, शासनाला रिपोर्ट पाठवावा। त्याप्रमाणे एका पत्रावर मी लिहिलाय, एवढंच मी लिहिलेलं आहे। आणि त्यामुळं कुणाचेही कास्ट सर्टिफिकेट मी रद्द केलं नाही, कुणावरही मी अन्याय केला नाही। उलट आमच्या महसूल प्रशासनाने 22,20,000 जातीचे दाखले कुणबी समाजाचे, मराठा कुणबी समाजाचे या राज्यामध्ये दिलेले आहे, आणि तो डेटा वेबसाईटवर आहे। त्यामुळे आम्ही कुणावर अन्याय करू शकत नाही। चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी नेते, त्यांच्या समर्थनासाठी आता तेली समाजही आक्रमक झालाय। जरांगेंनी बावनकुळेंविरोधातील वैयक्तिक टीका बंद करावी, अन्यथा तेली समाजही रस्त्यावर उतरेल असा इशारा तेली समाजानं दिलाय। मी जरांगे पाटलांना या ठिकाणी एवढीच विनंती करेन की आपण ज्या समाजाचं नेतृत्व करता तो सुशिक्षित समाज आहे, मॅच्युअर्ड आहे, परिपक्व समाज आहे, आणि त्याचं नेतृत्व करत असताना आपण अशा पद्धतीनं एका ओबीसी नेत्याच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर जाऊन आपण अशी टीका टिप्पणी करणं, मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही, आणि म्हणून आपण त्यांची माफी मागितली पाहिजे। आणि या ओबीसी समाजावर होणारा जो आपण ज्या पद्धतीनं टीका केली त्या ओबीसी समाजाची सुद्धा आपण माफी मागितली। गेल्या आंदोलनावेळी जरांगेंच्या रडारवर छगन भुजबळ होते। यावेळी त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त बावनकुळे। जरांगे ज्या शहरामध्ये जातात तिथं फक्त बावनकुळेंवरच बोलतात। जात पडताळणी समितीकडून कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचा मुद्दा जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत तरी बावनकुळेंची सुटका होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।